मिळाली सर्वांचे आभार मानले. त्याच्याबद्दल सर्वांचे आभार. मला या पदासाठी प्रिन्स भाई यांनी तसेच आपल्या रश्मी दीदींनी आशीर्वाद दिले. आपल्या जनतेने वीट गटातली जी जनता आहे त्या लोकांनी दिलेल्या भरभरून आशीर्वादासाठी त्यांचे आभार मानते. तसेच वीट गटातील कार्यकर्त्यांचे पण आभार मानते. सर्व सन्माननीय सदस्य असतील त्यांचे आभार मानते. काय ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने कुठल्या विषयांवर तुमचं लक्ष केंद्रित असणार? ग्रामीण भागामध्ये भैयांनी सांगितलं तसं पाण्याची टंचाई, तसेच महिलांसाठी पण महिला आता अजून म्हणजे सक्षमीकरण झालेलं नाही आहे महिलांमध्ये. त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या ज्या सुविधा उपलब्ध करते आपलं शासन, त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचल्या पाहिजे, त्याच्यासाठी नेहमीच प्रयत्न करेल. मामांचं स्वप्न पूर्णच होतं. फक्त 5 वर्षाचा खंड जो पडला होता ते आम्ही परत भरून काढला. माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी सांगतो, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब असतील, माजी आमदार आदरणीय संजय मामा शिंदे, माजी आमदार आदरणीय जयवंतरावजी जगताप आणि आमच्या नेते आदरणीय रश्मी दीदी बागल, या सर्व नेते मंडळींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट या दोन्ही पक्षाच्या युतीला भरभरून असं यश जनतेनं दिलं. आणि जनतेच्या आधारावर आम्ही सभापती भाजपाच्या आदरणीय पूजाताई ढेरे आणि उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाचे आदरणीय ॲडव्होकेट विघ्ने यांना करू शकलो. या निमित्तानं मी प्रथमतः मला श्रद्धांजली अर्पण करायची. या महाराष्ट्राला राज्याचं स्वरूप देणारे आणि महाराष्ट्रासाठी फार मोठं योगदान देणारे आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांना मला श्रद्धांजली अर्पण करायची. या निमित्तानं त्यांची जयंती आहे आज. आणि हा विजय आदरणीय अजितदादांच्या आशीर्वादानं, आदरणीय दिगंबररावजी बागल मामांच्या आशीर्वादानं आमचा पार पडला. वरिष्ठ सर्व नेते मंडळीच्या आधारामुळं आम्ही हा विजय मिळवू शकलो, सभापती उपसभापती करू शकलो. आणि पुढची 5 वर्ष याच पद्धतीनं कुठलाही पक्ष गट तट न पाहता सगळेजण एकत्रितपणे काम करतील आणि करमाळा तालुक्याच्या विकासासाठी निश्चितपणे चांगला हातभार लावतील ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो. भैयासाहेब, सध्या राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आणि भाजपाचे 4 उमेदवार निवडून आलेले आहेत. कसं काय त्याविषयी काय फॉर्म्युला काय? आत्ता सध्याचं धोरण असंच आहे. भाजपाचा सभापती उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा, त्यामध्ये आदरणीय रश्मी दीदी बागल, आदरणीय संजय मामा शिंदे यांचा विचार चाललेला आहे की जे वरिष्ठांपर्यंत सुद्धा प्रस्ताव देणार आहेत की सर्वच सदस्यांना समान संधी भेटेल आणि काम करण्यासाठी योग्य त्यांना स्वरूप निर्माण करून दिलं जाईल, यासाठी प्रयत्नशील आहेत. ते विचाराधीन आहे हा प्रस्ताव. निश्चितपणे आदरणीय जयकुमारजी गोरे साहेबांच्या, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर घालून यावर योग्य मार्ग काढला जाईल. करमाळा तालुक्यातील कोणत्या समस्यावर प्रामुख्याने पंचायत समितीतून काम होईल? आता मी येताना BDO साहेबांशी तेच बोललो की अजून घरकुलांचे हप्ते का रखडलेले आहेत. गेली 1.5-2 महिने झालं मी पाहतोय, बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत सुद्धा आल्यात. आता मी सभापती आणि उपसभापतींना सर्व सदस्यांना सुद्धा तीच जबाबदारी देणार आहे. पोर्टल काहीतर शासनाचं बदललेलं आहे आणि ते नवीन पोर्टलच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल ऑनलाईन केल्याच्या नंतर 1 महिनाभर त्याला 1-1.5 महिना कालावधी जातोच आहे. हा वेळ कसा कमी करता येईल जेणेकरून खंड पडणार नाही गोरगरिबांच्या बांधकामामध्ये. पंतप्रधान आवास योजना असेल, रमाई योजना असेल, वेगवेगळे जे घरकुलाच्या योजना आहेत याचा लाभ सुरळीतपणे नागरिकांना, ग्रामस्थांना घेता येईल, गरजू व्यक्तींना घेता येईल, यासाठी आमचं लक्ष केंद्रित असणार आहे. महत्त्वाचं जे आहे, करमाळा तालुक्यामध्ये आज पिण्याच्या पाण्याची जी समस्या सुरू आहे, आता उन्हाळा वाढल्यापासून जे आम्ही बघतोय, इतका पाऊस पडून सुद्धा आत्ताच टँकरनी पाणी देण्याची वेळ येत आहे. तर तेवढ्यासाठी जे जलजीवनची कामं बंद पडली, जलजीवनची कामं पूर्ण झाली, पण जलजीवनचा सोर्स असताना पाणी उचलायचं कुठून आणि ते पाणी पुरवायचं कसं, हा प्रश्न मोठा आहे. त्याच्यावर आम्ही निश्चितपणे विचार करणार आहोत. रोजगार हमीच्या विहिरींसंदर्भात तर कायद्याची आणि सुव्यवस्थेची तडजोड घालून आम्हाला रोजगार हमी
करमाळा तालुक्यामध्ये जास्तीत जास्त स्वरूपात कशी राबवता येईल याच्याकडे लक्ष द्यायचं. रोजगार हमीच्या माध्यमातून रस्त्याची कामं, पाणंद रस्त्यांची कामं हे कशी व्यवस्थितपणे राबवता येतील याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला ह्या पंचायत समितीच्या आवारामधला जो एजंट लोकांचा सुळसुळाट आहे तो मला थांबवायचा आहे, तो बंद करायचा आहे. आणि सभापती महोदयांना आणि उपसभापती साहेबांना दोघांनाही माझी सूचना वजा विनंती आहे की कृपया करून यावर सर्व सदस्यांनी सुद्धा बारकाईने लक्ष द्यावं. मी BDO साहेबांना सुद्धा त्या बाबतीत सूचना देणार आहे की मला कुठलाही एजंट किंवा कोणाची चेहरे पाहून, तोंड पाहून, नावं वाचून कुठलंही काम नाही झालं पाहिजे. त्या व्यक्तीची पात्रता जर असेल तर त्याला त्या योजनेचा लाभ भेटलाच पाहिजे. अशा प्रकारचं आम्ही निश्चितपणे धोरण राबवू. घरकुलाच्या माध्यमातून करमाळा तालुक्यामध्ये काही ठिकाणी हप्तेखोरीचा प्रकार सुद्धा उघडपणे आता दिसून येतो. नाही, हे खरं तर आत्तापर्यंत याला वाचा फोडायला पाहिजे होती, पण इथून पुढं अशी कुठलीही गोष्ट म्हणजे कोण तुम्हाला अधिकारी असेल किंवा कुठली व्यक्ती असेल किंवा कोण इतर पदाधिकारी असेल तुमच्याकडून जर अशा प्रकारचा आमिष जर मागत असेल किंवा तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवत असेल तर माझी सर्व जनतेला विनंती आहे की कृपया करून तुम्ही माझा नंबर तुमच्या सर्वांकडे आहे. सभापती महोदय आहेत, उपसभापती महोदय आहेत. आम्ही सर्वजण शक्य होईल तेवढं पंचायत समिती 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत दर शुक्रवारी करमाळा तालुक्याचा जनता दरबार हा पंचायत समितीमध्ये भरवला जाईल. सभापती स्वतः असतील, उपसभापती असतील, सदस्य असतील,